आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मी मामी कुडकुडत्यात. तुला लय वाईट वाटत असेल आहे ना. जा की मग आता आण. तू बी बाहेरच थांब. तुला घरात किती का बघती लय कुडकुडते सांगायला लागले. आई अगं काय झालं? इथं अशी का बसलेस? मंजू अमरे तुला घरी राहून आईची काळजी घ्यायला काय होतंय ग? बाहेर असं काय महत्वाचं काम होतं? अगं दीदी ते अगं ह्यो तर नोकरीसाठीचा बायोडेटा आहे. ते अगं माझा इंटरव्ह्यू होता आज. दीदी अगं घराचा सगळा भार तुझ्या एकटीवरच येतोय म्हणून मी पण प्रयत्न करते आता. अमरे मंजू तिला नको काय बोलू. अगं ह्यात तिची काय बी चूक नाही बघ. त्या कार्यक्रमात ना आल्या आणि मला तावतावानं बोल लावत बसल्या. अगं तू त्या कार्यक्रमात सत्यजित राव त्याच्या घरच्यांचं कौतुक केलंस ना ते वंशसने अजिबात आवडलं नाही. त्यांना वाटतं या समजात माझीच तुला फूस आहे आणि त्या सुरव्यांच्या घराच्या श्रीमंतीची तुला चटक लागली असं मी बोलले त्या. आणि या समध्याचा राग डोसक्यात ठेवून मला घराबाहेर काढलं त्यांनी. काय त्या बाईने तुला घराबाहेर काढलं? अगं काय संबंध? हे घर तुझ्या मालकीचं आहे त्या बाईच्या नाही. तिची हिम्मत झालीच कशी ग तुला घराबाहेर काढायची? हे रत्ना काटे छिपरे थांब तिथंच. तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या आईला घरातून बाहेर काढायची? ती बी आमच्याच घरातून. अमरे शांत हो. दंगा घालू नको. नाही दिदे आपण शांत बसतोय ना म्हणूनच ही बाई डोक्यावर बसत्या. तुझी हिम्मत झालीच कशी ग माझ्या आईला घरातून बाहेर काढायची? ते बी आमच्या हक्काच्या घरातून. फुकटे टिटवे असं थोबाड फोडीन का नाही? तिकडचा काल तिकडं करून ठेवीन कळलं काय? ही घर माझं हाय माझ्या भावाचं हाय. काय संबंध? हा हिचं अख्ख्या वस्तीला माहितीये तू कशी आईच्या बिळात शिरून राहतेस ते. तुझी माझ्या आईला घरातून बाहेर काढायची हिम्मत झालीच कशी? टिटवे आता नुसतं बाहेर काढलंय ही नशीब समज.
नाहीतर हिजबीपेक्षा लय वाईट काय तर करू शकले असते मी. अगं करून तर बघ. नाही तुला सुतासारखी सरळ केली ना तर नाव अमृता लावणार नाही. थोबड पण ठेव. अगं तुझी उंची किती, तुझं शरीर किती, आणि तू कोणाला बोलती? आत्याला. मोठ्यांशी कसं बोलावं ह्याची तरी अक्कल आहे का तुला? काय काय सुनंदे, ही संस्कार केले ती वाटतं. अगं संस्कार आहेत ना म्हणूनच गप्प आहे अजूनपर्यंत. नाहीतर अख्ख्या साताऱ्यात वरात काढली असती तुझी. तुम्ही दोघी शांत व्हा बघू. घरातला विषय घरात बघू. इथं लोक जमतायत. काय तमाशा चाललाय इथं? तुमच्या घरातली भांडणं सांगू काय मग? चला निघा. आत्या, तुला काय हवंय माझ्याकडनं? सत्यासोबत घटस्फोट हेच ना? होय, तीच पाहिजे. दिदे तू हिचं काय बी ऐकायचं नाही का? तू जरा थांब आमरे. मी 2 दिवसात सत्याला घटस्फोट देते. नुसतं बोलून नाही जमायचं. तुझ्या आईच्या डोसक्यावर हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची. आणि मला वचन द्यायचं की येत्या 2 दिवसात सत्याबरोबर घटस्फोट घेतील म्हणून. मंजू नाही. मी वचन देते. 2 दिवसात सत्याला घटस्फोट दे.